आमच्या पुण्यात पालखी आली की शहराचा रंगच बदलून जातो. पहाटेपासून टाळ मृदुंगांचा नाद, ज्ञानोबा तुकारामांचा गजर, रस्त्यावरची लगबग आणि सगळीकडे भक्तीने भरलेला माहोल असतो. खरंच पुण्यातली पालखी अनुभवणं म्हणजे एक वेगळीच ऊर्जा मिळवणं असतं. यंदा आम्हालाही या सुंदर सोहळ्यात छोटासा सहभाग घेता आला. दिंडीतल्या वारकऱ्यांसाठी आम्ही घरीच गरमागरम मस्त असं जेवण बनवलं होतं. सर्व वारकरी हे जेवण आनंदाने प्रेमाने घेत होते आणि आशीर्वाद देत पुढे जात होते आणि त्यांचे ते हसरे चेहरे पाहून मन अगदी भरून आलं होतं. आणि आमच्या ह्या घरातली ही छोटीशी गोड मुलगी परकर पोलकं घालून तीही सगळं अगदी हौसेने एन्जॉय करत होती. तिचा उत्साह पाहून आम्हालाही अजून मजा आली. जेवण सर्व काही सकाळीच बनवलेलं होतं, परंतु गरमागरम भजी मात्र त्याच वेळेला आम्ही सर्वांना अशा करून देत होतो. ही भजी करण्याचा आनंद पण खूप वेगळा वाटत होता. कधी पण आपण घरामध्ये असं जेवण करतो, परंतु मिळून असं घराच्या पार्किंगमध्ये जेवण करून वारकऱ्यांना खाऊ घालणं, सगळे एकत्र असणं, खूप हे आनंददायी वातावरण वाटतं. असं वाटतं की हा सगळा क्षण असतो ना, तो साठवून ठेवावा. तुम्हालाही एक प्रश्न पडला असेल, परकर पोलकं घातलेली छोटीशी मुलगी तुम्हाला कोणासारखी वाटते? कमेंट करून नक्की सांगा.